EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवधूत कल्याणे स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या टॉपिक सोबत थोडंसं डील करणार आहोत। एक वेगळा टॉपिक काहीतरी बघणार आहोत, कारण यापूर्वीचे जे काही व्हिडिओज होते आपण महाराष्ट्राचा भूगोल असेल, जागतिक भूगोल असेल, एखाद्या वेगवेगळ्या टॉपिक्स वरती घेतले होते। परंतु आता काही दिवसांमध्ये संयुक्त परीक्षा येईल, त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, आणखी काही बऱ्याच परीक्षा आगामी परीक्षा येतील। ह्या आगामी परीक्षांना दृष्टिकोनात ठेवून आज आपण एका वेगळ्या विषयाला थोडासा हात घालणार आहोत। तो वेगळा विषय म्हणजे काय आहे की साधारणतः अभ्यास करताना आपण सगळेच म्हणतो की पेपर एनालिसिस केलं पाहिजे, पेपरचं मागच्या वर्षीचे ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत आयोगाच्या त्यांचं विश्लेषण केलं पाहिजे, की मग नेमकं विश्लेषण काय आहे, विश्लेषणाचा अभ्यास काय आहे, नेमकं विश्लेषण किती गरजेचं आहे आणि ते कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला बघूयात बेसिकली विश्लेषण म्हणजे काय आहे, की जनरल टर्म्स मध्ये आपल्याकडे अभ्यास आणि विश्लेषण। पहिली गोष्ट अभ्यासाकडे जाऊयात थोडंसं, की अभ्यास म्हणजे काय आहे आपल्याकडे बघा। एखाद्याला विचारलं की बाबा कुठला अभ्यास करतोय, एमपीएससीचा अभ्यास करतोय, एमपीएससीचा अभ्यास करताना काय करतोय, की साधारणतः एखादा विषय आहे, कुठलाही विषय घ्या, त्या कुठल्या तरी एका विषयाचं पर्टिक्युलर एखादं पुस्तक आणणार, साधारण त्या पुस्तकाची पानं किती आहे, 400-500 पानाचं पुस्तक असेल तर आपल्याला दिवसामध्ये किती पेजेस वाचणं होतात, 51 पेजेस वाचणे होतात। मग 500 पेजेस 400 पेजेस वाचायला किती दिवस लागतं, ते पुस्तक तेवढ्या दिवसामध्ये वाचून काढणं हा तुमचा अभ्यास, जनरल टर्म्स मध्ये अभ्यास एमपीएससीच्या मुलांचा। पण हा अभ्यास तुम्हाला काही कामाला येणार आहे का? निश्चितच नाही। ह्याला काहीतरी वेगळी पद्धत असेल। अभ्यास करताना अभ्यास कसा करावा हे कळलं पाहिजे। त्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी आयोगाच्या ज्या काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण झालं पाहिजे। मग आपण विश्लेषणावरती येऊयात, की विश्लेषण करणं म्हणजे काय करणं, की फक्त कोणत्या वर्षी किती प्रश्न आलेत, आयोगाने कोणत्या वर्षी किती प्रश्न विचारले, मार्कांचं वेटेज काय, ह्याचं सेपरेशन करणं म्हणजे फक्त विश्लेषण आहे का? तर मी म्हणेल ही गोष्ट विश्लेषणात्मक नाही। कुठली गोष्ट, मग विश्लेषण कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, आज एका भूगोलच्या एका टॉपिकच्या माध्यमातून आपण त्या विश्लेषणाकडे जाऊयात। सुरुवात करूया, एक बेसिक सिंपल टॉपिक घेऊयात, महाराष्ट्र स्थान विस्तार क्षेत्रफळ हा टॉपिक आहे। एकदम बेसिक टॉपिक आहे। ह्या टॉपिक मधले प्रश्न, त्याचबरोबर मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न, त्या टॉपिकचं काय विश्लेषण केलं पाहिजे, टॉपिक सब टॉपिक, त्याच्यामध्ये आणखी एखादा सब टॉपिक असेल तर आयोगाचा प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे, एकाच डेटावरती आयोग वेगवेगळे प्रश्न कसे विचारतो, ह्या सगळ्या गोष्टी आज बघणार आहेत। आपण फक्त मार्कांचं वेटेज बघणार आहेत का? तर नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही गोष्टीचं मार्कांचं वेटेज बघणार नाहीत। आपण आज काय बघणार आहेत, मागच्या वर्षीपासनं किंवा काही अनेक वर्षांपासनं आयोगाचे प्रश्न विचारण्याची पद्धती कशी बदलत आहे याच्यावरती आज आपल्या व्हिडिओच्या विश्लेषणाचा भर असेल। चला, महाराष्ट्र स्थान विस्तार क्षेत्रफळामध्ये, महाराष्ट्र स्थान विस्तारामध्ये काय असेल, महाराष्ट्राचा विस्तार असेल। बेसिक गोष्ट तुम्हाला एवढी गोष्ट कळेल की चला आजच्या ह्याच्यामध्ये काय, महाराष्ट्र विस्तार। विस्तार म्हटलं आपल्याला की आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट यायला पाहिजे की महाराष्ट्राचा, मग अक्षवृत्तीय विस्तार कुठं असेल, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार कुठं असेल, ह्या दोन गोष्टी येतील। बघा आयोग इथं कसा प्रश्न विचारतोय, बेसिकली स्थान विस्तारामध्ये काय येईल, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार येईल। त्यातला फरक पुढे जाऊयात। महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आतापर्यंत आयोगाने फक्त एकदा प्रश्न विचारलाय, तो ही संयुक्त गट पूर्व परीक्षा 2019 मध्ये एक्झॅक्ट विचारले आयोगाने की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार खालीलपैकी किती आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार साधारणतः 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर। बेसिक थीम, बेसिक प्रश्न आहे, हे सगळ्यांना माहिती असेल। दुसरी गोष्ट, आता बेसिक गोष्ट ही विचारली आयोगाने, अक्षवृत्तीय विस्ताराबद्दल प्रश्न विचारलाय, ह्याच्यावरती जर आयोगाला आणखी काही विचारायचं असेल तर आयोग काय विचारेल, तर अक्षवृत्तीय विस्तारातला एखाद्या वेळेस फरक विचारण्याची सुद्धा शक्यता आहे। बघा एक पॉइंट आहे, एका पॉइंटवर एक प्रश्न विचारून झालाय, आपण आयोगाला आता थोडं बघूयात, गेस करण्याचा प्रयत्न करूयात की आणखी काय येऊ शकतं। मग दुसरा पॉइंट काय असेल की हा जो काही अक्षवृत्तीय विस्तार आहे 15 डिग्री 44 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर, ह्यांच्यातला फरक येणाऱ्या काही परीक्षांमध्ये तुम्हाला दिसू शकेल। मग फरक तुम्ही म्हणाल की फरक काय, किती येतो फरक, साधारणतः हा फरक बघाल तर 6 डिग्री 22 मिनिट इतका फरक आहे। तुम्ही म्हणाल फरक काय आहे, हा फरक आम्हाला काही काढता येणार नाही का?
निश्चित तुम्हाला हा फरक काढता येईल. परंतु ज्या वेळेस तुम्हाला असा काही प्रश्न विचारला जाईल एक्झाममध्ये आपली एक्झाम कशी आहे, आपल्याला कशाचं बंधन आहे, सगळ्यात जास्त आपल्याला वेळेचं बंधन आहे. आपल्याला त्या वेळेमध्ये पेपर सोडवायचा. ज्यावेळेस असा प्रश्न काही विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही 22 डिग्री 6 मिनिट 15 डिग्री 44 मिनिट असे काहीतरी कॅल्क्युलेशन्स करत बसाल. वेळेचं भूत आपल्या मानगुटीवरती बसलेलं असतं. गडबडीमध्ये आपण एखादी चूक करण्याची शक्यता असते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या वेळेस ही तुम्ही सगळी प्रोसेस करता, ह्या प्रोसेसमध्ये किमान तुम्ही 25 ते 30 सेकंद तुमचे वेस्ट केलेले असतील. आपल्याला ॲक्युरेसी पण ठेवायची आहे, आपल्याला वेळ पण वाचवायचा आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे हा आकडा 6 डिग्री 22 मिनिट ही गोष्ट तुमच्या डोक्यात ऑलरेडीच फिट पाहिजे, की ज्यावेळेस फक्त आयोगाने कधी प्रश्न विचारला की बाबा अक्षरवृत्तीय विस्तारातला फरक काय महाराष्ट्राच्या, तर तुम्हाला ऑप्शनमध्ये फक्त शोधायचं काम पडलं पाहिजे की 6 डिग्री 22 मिनिट हा ऑप्शन कुठं आहे, आणि फक्त तुमचा वेळ कशावरती खर्च झाला पाहिजे, तर तुमचा वेळ फक्त गोल करण्यावरती की कितव्या क्रमांकाचा पर्याय बरोबर आहे, ना की ही प्रोसेस करण्यामध्ये. इथं जर बघितला तर तुम्हाला ऑलरेडी जर उत्तर माहिती असेल तर तुम्ही ते 5 सेकंदात गोल करून तो प्रश्न बाजूला काढून ठेवाल. पण ज्यावेळेस तुम्हाला हे माहिती नसेल, डायरेक्ट माहिती नसेल, तुम्हाला हा फक्त हे आकडे माहिती आहेत 15 डिग्री 44 मिनिट ते 22 डिग्री 6 मिनिट, तुम्ही कॅल्क्युलेशन करत बसाल, तुमचे 30 मिनिट जातील. तुम्ही किती मिनिट वाचवताय तुमचे? डायरेक्ट 25 सेकंद वाचवतात. 25 सेकंद असं करत करत असे साधारणतः एक 5-6 क्वेश्चनमध्ये, प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुमचे 25 सेकंद वाचले तर साधारणतः 2-1 मिनिट वाचतायत तुमचे. आणि तुम्हाला माहिती आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस 5 मिनिटाची बेल वाजते त्यावेळेस तुम्हाला कळतं की 2 मिनिटाचं महत्व काय आहे. त्याच्यासाठी ह्या सोप्या गोष्टी आहेत, इथंच कॅल्क्युलेट करून ठेवा, कारण आयोग येणारच आहे, आज ना उद्या ह्या गोष्टींवरती येणारच आहे. बेसिकली ही गोष्ट ओळखायला शिका की आयोग इथंपर्यंत आलाय, आता पुढे येणार आहे. त्याच्यानंतर बघूयात आणखी एक गोष्ट, महाराष्ट्राचा जो अक्षवृत्तीय विस्तार आहे, हा अक्षवृत्तीय विस्तार काय दर्शवतोय आपल्याला? महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी दर्शवते. ही गोष्ट बघायला शिका. आतापर्यंत आपण एकच गोष्ट शिकलोय की फक्त महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार म्हटलं की एवढे आकडे लक्षात ठेवायचे, संपलं. पण आयोग अशा कुठेतरी पॉइंटवरती परत प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे. या पद्धतीने हळूहळू विश्लेषण करत जाऊयात. चला पुढे बघूयात. दुसरी गोष्ट असेल, अक्षवृत्त झाले. अक्षवृत्तामध्ये 3 गोष्टी बघितल्या. एक, अक्षवृत्तीय विस्तार काय आहे, अक्षवृत्तीय विस्तारातला फरक काय आहे, आणि अक्षवृत्तीय विस्तार काय दर्शवतो, तर महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी दर्शवतो. आता येऊयात रेखावृत्तीय विस्तारावरती येऊयात. बघा इथं कसे प्रश्न विचारले गेलेत. रेखावृत्तीय विस्तारावरती एमपीएससीने एएसओ मुख्य परीक्षा 2018, एएसओ 2017, एएसओ पूर्व परीक्षा सातत्याने प्रश्न विचारले 17, 18 मध्ये, 15 मध्ये. मग आपल्याला जर माहिती आहे की आयोग इथं प्रश्न विचारणार आहे तर आपण ह्या गोष्टीचा सर्व बाजूनी अभ्यास केला पाहिजे. बेसिक आपण काय करतो, फक्त आणि फक्त एवढा रेखावृत्तीय विस्तार बघून जातो परीक्षेला जाताना. 72 डिग्री 36 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व, ह्याची पुढची गोष्ट बघून ठेवा. पुढची गोष्ट कुठली असेल की हा जो काही रेखावृत्तीय विस्तार आहे, ह्या रेखावृत्तीय विस्तारातला फरक बघून जा. 8 डिग्री 18 मिनिट फरक आहे. त्याचबरोबर जर रेखावृत्तीय विस्तार काय दाखवतोय, रेखावृत्तीय विस्तार दाखवतोय महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी दाखवतोय. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी दर्शवते. मग आता बघा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार काय दर्शवतोय, पूर्व पश्चिम लांबी दर्शवतोय महाराष्ट्राची. आता इथं पुढे आणखी एक तुम्हाला प्रश्न आयोग निर्माण करू शकतो. कधीतरी राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षेला संयुक्त गट ब पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेला हा एखादा प्रश्न असेल म्हणजे असेल. बघा मी सातत्याने सांगत असतो की तुम्ही आयोगाच्या एक पाऊल पुढे असलं पाहिजे. एक पाऊल पुढे असणं म्हणजे काय, ह्या सगळ्या हिडन ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात, फक्त तुम्ही समजून घेत नाहीत. त्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. इथं काय बघा, पूर्व पश्चिम लांबी, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आणि महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी बघा. महाराष्ट्राचा कुठला विस्तार जास्त आहे, पूर्व पश्चिम लांबी. तर थोडंसं पुढे येऊयात. महाराष्ट्र, थोडासा प्रमोशनचा भाग. स्पर्धाग्राम या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती भूगोल या विषयाच्या ह्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी बॅचेस उपलब्ध आहेत. तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षांच्या ह्या ऑनलाईन बॅचेससाठी
स्पर्धाग्राम हे ऍप डाउनलोड करा निश्चित. तुम्हाला काहीही अडचण असेल तर स्पर्धाग्रामचा नंबर आहे, त्या नंबरवरती संपर्क कराल. चला पुढे येऊयात. थोडंसं अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्ताराचा पॉइंट झाला. त्याच्यामध्ये आपल्याला कुठेपर्यंत प्रश्न विचारलाय, आणखी काय बघायचंय हे बघितलं आपण. चला अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्ताराचा परत आणखी एक पॉइंट ऑफ व्ह्यू बघूयात, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू बघूयात. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी बघा. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी प्रश्न बघा. ASO 2011-12 जुन्या ह्याच्यामध्ये विचारलाय प्रश्न. आता एवढ्या सिंपल प्रश्न कधी विचारण्याची शक्यता थोडीशी कमी आहे की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती आहे. हे सोपे प्रश्न थोडेसे. आता थोडासा आयोग पुढे चाललाय, एक पाऊल पुढे चाललाय. आपणही आयोगाच्या पुढे एक पाऊल जायचं. मग महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? 720 किलोमीटर. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी म्हणजे काय आहे? व्यवस्थित बघा. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी म्हणजे काय आहे? महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आपण बघितला 8 डिग्री 18 मिनिट. त्याच्यानंतर महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी बघा. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी बघा किती आहे? 720 किलोमीटर आहे. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी काय दर्शवते? महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार दर्शवते. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार दर्शवते. किती आहे? 6 डिग्री 22 मिनिट. 6 डिग्री 22 मिनिट. मग अक्षवृत्तीय विस्तारातला फरक जास्त आहे का रेखावृत्तीय विस्तारातला फरक जास्त आहे? डेफिनेटली रेखावृत्तीय विस्तारातला फरक जास्त आहे. तुम्हाला 100% MPSC असं काहीतरी प्रश्न विचारेल, एखादा विधान देईल, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही महाराष्ट्राच्या दक्षिणोत्तर लांबीपेक्षा अधिक आहे. विधान बरोबर आहे, 100% बरोबर आहे. त्याचं कारण आपल्याला शोधायचं आहे. काय कारण आहे की महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी ही दक्षिणोत्तर लांबीपेक्षा जास्त आहे? त्याला असं काहीतरी कारण असेल खाली दिलेलं की महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारापेक्षा अधिक आहे. बघा आहे का रेखावृत्तीय विस्तार? 8 डिग्री 18 मिनिट. त्याच्यातला फरक बघा. रेखावृत्तीय अक्षवृत्तीय विस्तारातला फरक बघा. असे काहीतरी प्रश्न तुम्हाला आयोग येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% पुढे आणून ठेवेल. ही गोष्ट तुम्हाला जाणीवपूर्वक समजून घ्यायची आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आपण काय करतो, जाताना फक्त आणि फक्त पॉइंट्स बघून जातो. ह्या गोष्टी दुर्लक्ष करतो. ह्या गोष्टी आपल्याला तिथं उत्तर काढता येतील का? काढता येतील. नाही असं नाहीये, पण त्यामध्ये तुमचा वेळ जाणार आहे आणि गडबडीमध्ये कुठेतरी ॲक्युरेसी कमी होण्याचे चान्सेस आहेत. आपल्याला आयोग काय विचारणं ह्याच्या पलीकडे जाऊन जर का तुम्ही अभ्यास करत असाल तर 100% तुमचा स्कोअर वाढल्याशिवाय राहणार नाही. चला पुढे जाऊयात आणखी. बघा क्षेत्रफळ अशी एक गोष्ट आहे. क्षेत्रफळावरती येऊयात. स्थान विस्ताराचा पॉइंट झालाय. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळावरती येऊयात. क्षेत्रफळ कधी एकच पॉइंट आहे, एकाच पॉइंटवरती किती वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारू शकतो आयोग हे बघूयात आपण. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ प्रश्न कधी कधी विचारलेत गेलेत बघा. वनसेवा मुख्य परीक्षा 2017ला प्रश्न विचारलाय. गट ब पूर्व परीक्षा 2017ला प्रश्न आहे. ASO मुख्य परीक्षा 2018ला प्रश्न आहे. गट ब पूर्व परीक्षा 2018ला प्रश्न आहे. सातत्याने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळावरती प्रश्न विचारण्यात आलाय. मग ह्या 2017च्या अगोदर ज्यावेळेस 2012-13 मध्ये आयोगाचा प्रश्न असायचा महाराष्ट्राचं क्षेत्रफळ काय आहे, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ त्यावेळेस पर्यायामध्ये असायचं 3 लाख, 3.07 लाख असा काहीतरी पर्याय असायचा. मुलं एवढीच पाठ करून जायची 3.07 लाख बस. हळूहळू ह्या 2 परीक्षांमध्ये बघा बदल काय झालेत. ह्या 2 परीक्षांमध्ये ह्या 2017च्या परीक्षांमध्ये आयोगाने क्षेत्रफळाचा आकडा पूर्ण द्यायला सुरू केला. चौरस किलोमीटर 3,07,713 चौरस किलोमीटर हा आकडा आयोगाकडनं पूर्ण यायला लागला. मग जे तुम्हाला काय हे पूर्ण क्षेत्रफळ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बेसिक इथपर्यंत कळलं तुम्हाला. ही जुना पॅटर्न होता, हा नव्या पॅटर्न आलाय की आयोग आता शेवटच्या आकड्यांपर्यंत विचारताय. त्याच्यापेक्षाही आयोग पुढे गेलाय. हा गट ब 2018चा प्रश्न बघा एकदा व्यवस्थित. हे जे काही चौरस किलोमीटर आहे क्षेत्रफळ बदललंय का महाराष्ट्राचं? नाही बदललं. बघा त्यांनी काय केलं फक्त की तुम्हाला 3,07,713 चौरस किलोमीटरला लाख हेक्टर्स मध्ये कन्वर्ट केलं. लाख हेक्टर्स मध्ये आणि विचारलं महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्र किती आहे आणि पर्याय खाली होते 3.7 लाख हेक्टर्स, 307 लाख हेक्टर्स,
3007 लाख हेक्टर्स, म्हणजे क्षेत्रफळ ते फक्त इथं युनिट्स बदलले इथं फक्त. त्याचा पर्याय काय होता, आपल्याला वाटलं की 3.7 लाख चौरस किलोमीटर आहे, म्हणजे ते 3.7 लाख हेक्टरच असेल. बरेच जणांनी हे उत्तर टिक मार्क करून मोकळे झाले, पण उत्तर काय होतं, त्याला लाख हेक्टर्स मध्ये कन्वर्ट केलं होतं. तर 307 लाख हेक्टर्स हे त्याचं उत्तर होतं. थोडासा आयोग बाजूला सरकला जाग्यावरून आपल्या. आता इथून पुढे इथपर्यंत ठीक आहे, आपल्याला काय करायचं, आपल्याला आयोगाच्या पुढे जायचं एक पाऊल. मी कधीही म्हणत असतो आयोगाच्या पुढे एक पाऊल चला. ह्याला जास्तीत जास्त आयोग काय करू शकेल, आणखी ह्या लाख हेक्टर्सला लाख एकर्स मध्ये कन्वर्ट करू शकेल, तोही आकडा तुमच्याकडे तयार असायला पाहिजे. ज्या वेळेस कधी आयोगाने विचारला की लाख एकर मध्ये, तोपर्यंत तुम्हाला ते कळलं पाहिजे की त्याचा पर्याय कुठे आहे. फक्त तुम्ही तिथे विचार करण्याची गरज नाही, तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट ऑलरेडीच माहिती पाहिजे की ऑलरेडी लाख हेक्टर्स पर्यंत आलाय आयोग. आपल्याला काय बघायचं, त्याच्या पुढे जायचंय. लाख एकर्स मध्ये भौगोलिक क्षेत्र किती असेल महाराष्ट्राचं, तर लाख एकर्स मध्ये भौगोलिक क्षेत्र 760 लाख एकर इतकं भौगोलिक क्षेत्र असेल. एक पाऊल आपण पुढे चालतोय आयोगाच्या. ह्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. गुंठ्यामध्ये काही विचारणार नाही की किती लाख गुंठे वगैरे असेल, ऑलरेडी गुंठा मंत्री खूप झालेत आपल्याकडे. चला पुढे जाऊयात. क्षेत्रफळावरती प्रश्न विचारण्याची ही एक पद्धत. दुसरा प्रश्न काय असेल क्षेत्रफळावरती, की महाराष्ट्राचं जे काही क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर, हे देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के असेल, हा दुसरा प्रश्न असेल तुम्हाला क्षेत्रफळाचा. परत क्षेत्रफळावरती तिसरा प्रश्न काय असू शकेल, मग हे जे काही महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकाला असेल. तुम्हाला माहिती पाहिजे की महाराष्ट्र देशात कितव्या क्रमांकाला असेल, 3ऱ्या क्रमांकाला असेल. 1 नंबर राजस्थान आहे, 2 नंबर मध्य प्रदेश आहे. जर कधी आणखी आयोगाला वाटलंच कधी तर महाराष्ट्राच्या आजूबाजूचे राज्य विचारावेत, तर राजस्थान मध्य प्रदेश. राजस्थान तर माहिती पाहिजे की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं राज्य आहे सध्या देशामध्ये, 1 नंबरचं. 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या नंतर येणारं राज्य थोडंसं महत्वाचं आहे उत्तर प्रदेश. तेही नाव कधीतरी लक्षात असू द्या. इथेही कधीतरी चुकून एखाद्या वेळेस पेपर सेंटरला वाटलं प्रश्न विचारावा तर विचारला जाऊ शकतो इथं उत्तर प्रदेश. ही 4 नावं लक्षात ठेवली तरी इनफ आहेत. ज्यावेळेस महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाचा अभ्यास करता वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे क्षेत्रफळाची गोष्ट एकच आहे, प्रश्न 3-4 वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. या पद्धतीचं विश्लेषण तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे प्रत्येक विषयासाठी. चला आणखी पुढे जाऊयात. थोडासा राजकीय महाराष्ट्राकडे बघूयात, कारण हा टॉपिक घेतलाय, सोपा टॉपिक आहे, तुम्हाला इथं गोष्टी कळतील लवकर. राजकीय महाराष्ट्र. ज्यावेळेस राजकीय महाराष्ट्र सुरू करता की त्यावेळेस पहिली गोष्ट काय कराल राजकीय महाराष्ट्राची स्थापना बघाल. प्रश्न विचारला गेला इथं बघा. राजकीय महाराष्ट्र आला की तुमच्या डोक्यासमोर डोळ्यामध्ये एक पहिला पॉइंट आला पाहिजे की महाराष्ट्राची स्थापना. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस 2 पॉइंट येतात. इथेही प्रश्न विचारला STI पूर्व परीक्षा 2012ला. रिसेंटली काही ह्याच्यावरती प्रश्न विचारला नाही, परंतु त्या 2 आकडे. मग महाराष्ट्राची स्थापना, महाराष्ट्राची कुठला द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना, त्याचीही डेट माहिती असली पाहिजे, जी 1 नोव्हेंबर 1956 आहे. त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्यातून मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्राची जिथं स्थापना झाली आहे ती डेट सुद्धा माहिती असली पाहिजे, 1 मे 1960. आणि द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956. ह्या 2 डेट्स बेसिक माहिती ठेवा फक्त. चला पुढे जाऊयात. आपल्याला पुढच्या गोष्टींचं विश्लेषण करायचंय. काय नेमकं अभ्यासामध्ये बघा, अभ्यास करताना ह्या जर गोष्टींचं विश्लेषण केलं तर तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये निश्चित बदल होईल. बघूयात पुढं. ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राची स्थापना बघता, मग आता राजकीय महाराष्ट्र तुमच्या डोळ्यासमोर दुसरा पॉइंट आला पाहिजे की महाराष्ट्राची स्थापना बघितल्या, मग राजकीय महाराष्ट्र बघतोय, तर राजकीय महाराष्ट्राच्या राजकीय सीमा कुठं कुठं आहेत. राजकीय सीमा म्हणजे कुठं कुठं आहेत बघा. राजकीय सीमांमध्ये, ह्या राजकीय सीमा म्हणजे तुम्ही काय बघून जाता, उत्तरेला मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड इकडे आहे, आग्नेयेला तेलंगणा आहे, दक्षिणेला कर्नाटक आहे, गोवा आहे, वायव्येला गुजरात आहे.
ह्या झाल्या तुमच्या राजकीय सीमा. मग ह्याच्यामध्ये आयोग आणखी तुम्हाला काय प्रश्न विचारू शकेल बघा. इतर राज्यांच्या असलेल्या महाराष्ट्रासोबत लागून असलेल्या सीमा, प्रश्न वनसेवा 2012-13 पर्यंत, इथपर्यंत सोपे सोपे प्रश्न होते. 12-13 पर्यंत सोपे प्रश्न होते. इथं बघा, आता आयोग फक्त अगोदर विचारत होतं महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती कोणतं राज्य आहे, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरती कोणतं राज्य आहे. आता आयोग हळूहळू महाराष्ट्राला इतर राज्यांची सीमा लागून आहे ती कुठल्या कुठल्या जिल्ह्यांना लागून आहे त्याच्यावरती आलाय आयोग. बघा काय म्हणतात, इतर राज्यांच्या सीमेलगत असणारे महाराष्ट्राचे जिल्हे ह्या पॉइंटवरती आलाय. आता ह्या पॉइंटवरती परत प्रश्न विचारले गेलेत. टॅक्स असिस्टंट 2016, STI 2018. ही आयोगाची भाषा आहे, ही तुम्हाला समजली पाहिजे. ही भाषा ज्यांना समजली त्यांना बरोबर राईट ट्रॅकवरती अभ्यास करायचं कळलं. इथं बघा हे दोन्हीही प्रश्न बघा, STI 2018चा प्रश्न बघा, टॅक्स असिस्टंट 2016चा प्रश्न बघा. दोन्हीही प्रश्न कशाशी रिलेटेड आहेत, तेलंगणा राज्यासोबत रिलेटेड आहेत. कशाशी रिलेटेड आहेत, तेलंगणा राज्यासोबत रिलेटेड आहेत. कुठल्या राज्यासोबत, तेलंगणा राज्यासोबत. तेलंगणा राज्याला कुठल्या जिल्ह्याची सीमा लागून आहे किंवा नाही हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की बाबा तेलंगणा राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेडची सीमा लागून आहे, तर सर्वात कमी सीमा कुठल्या जिल्ह्याची लागून आहे. हे फक्त तुम्हाला काय, हे तुम्ही कधी, कारण इथं तुम्हाला काही फुटपट्टी घेऊन किंवा डायरेक्ट प्रत्यक्षात जाऊन मोजायचंय का नाही. इथं तुम्हाला काय करायचंय, इथं तुम्हाला डेली मॅप स्टडी करायचा आहे. डेली मॅप स्टडी काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही तेलंगणाची बॉर्डर बघता इथून ही बाजू, तुम्हाला इथं लक्षात येईल की 4 जिल्हे तेलंगणाला लागून आहेत इथपर्यंतचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाय ऑब्झर्वेशन तुम्ही सरळ सरळ इथं डोळ्यांनी बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की यवतमाळ असा जिल्हा आहे, ह्या यवतमाळ जिल्ह्याची सीमा सर्वात कमी तेलंगणाला लागून आहे. हे बाय ऑब्झर्वेशन कळेल, तुम्हाला मोजून बघायची गरज नाही. पण बरेच जण म्हणतील सर मग प्रत्येक जिल्ह्याची सीमा किती किलोमीटर लांब आहे हे मोजायचं का, ह्याचे आकडे कुठे मिळतील. आकडेवारीची गरज नाही. तुम्हाला कधी आकडा विचारलाय का किती किलोमीटरने कमी आहे किंवा काय, असं काहीही विचारलं नाही. हे तुम्हाला फक्त बाय ऑब्झर्वेशन बघायचंय की नांदेडची कमी आहे का, यवतमाळची का, चंद्रपूरची, गडचिरोलीची. सरळ सरळ दिसतंय यवतमाळची सीमा सर्वात कमी लागून आहे तेलंगणाला. दोन्ही इथं तेलंगणा विचारलंय, बाकी कधी मध्य प्रदेशवरती प्रश्न येईल, छत्तीसगडवर बघा, कर्नाटकवरती बघा, इकडे बघा, गुजरातमध्ये बघा, सेम प्रकारचे प्रश्न रिपीट होऊ शकतात. त्याच्यानंतर सीमा भागावर राजकीय सीमांमधला दुसरा प्रकार. त्याच्यानंतर आणखी आयोग, आता आपल्याला एक पाऊल इथपर्यंत ठीक आहे, आयोगाच्या एक पाऊल पुढे जायचंय आपल्याला. साधारणतः जर बॉर्डरवरचे जिल्हे बघितले, जे जिल्हे इतर राज्यांसोबत सीमा निर्माण करतात महाराष्ट्रातले, पालघर असेल, नाशिक असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, हे असे 20 जिल्हे आहेत. हे 20 जिल्हे महाराष्ट्राच्या सीमेवरती आहेत की जे इतर राज्यांसोबत त्यांची सीमा लागून आहे. मग बाकीचे किती जिल्हे आहेत, बाकीचे 16 जिल्हे असे आहेत की ते इतर कुठल्याही राज्यासोबत सीमा निर्माण करत नाहीत. ह्याच्यातला पहिला पॉईंट जिथं आयोग आणखी पोहोचलेलं नाही, जिथं आयोगाने आणखी प्रश्न विचारलेला नाही. त्याचबरोबर ह्याच सीमा भागामध्ये आणखी एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की 2 राज्यांशी सीमा निर्माण करणारे कुठले कुठले जिल्हे आहेत. इथं बघा थोडंसं, धुळ्याकडे बघा, धुळे गुजरात सोबत पण सीमा लागून आहे, मध्य प्रदेश सोबत पण. नंदुरबारकडे बघा. असे किती जिल्हे आहेत तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. असे किती जिल्हे कुठल्या कुठल्या 2 राज्यांसोबत सीमा निर्माण करतात. गोंदिया आहे मध्य प्रदेश छत्तीसगड सोबत, गडचिरोली आहे तेलंगणा छत्तीसगड सोबत. असे किती जिल्हे आहेत आणि कुठल्या 2 राज्यांसोबत सीमा निर्माण करतात, इथं आणखी आयोग आलेला नाहीये. असे तुम्हाला एरियाज फाइंड आउट करायचे की आयोग आणखी कुठपर्यंत पोहोचला नाही, आणि त्या एरियावरती सुद्धा तुम्हाला परीक्षेला जाताना स्टडी करून जायचं. हा झाला राजकीय सीमांचा भाग. आता हळूहळू आतमध्ये जाऊयात. राजकीय महाराष्ट्र सुरू केलाय तर राजकीय महाराष्ट्रामध्ये आतमध्ये जाऊयात. प्रशासकीय विभाग किती आहेत. प्रशासकीय विभाग, ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राचे राजकीय महाराष्ट्र बघता तर राजकीय महाराष्ट्राचं कामकाज करण्यासाठी महाराष्ट्राची विभागणी वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात केली गेलेली आहे. मग हे प्रशासकीय विभाग
ह्याच्यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारायला येतो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न असेल की 1960 मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस किती प्रशासकीय विभाग होते आणि सध्या किती प्रशासकीय विभाग आहेत. ASO 2011 तर विचारला गेला हा प्रश्न. इथेही कुठेतरी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असेल, ही गोष्ट बघा, ही तर तुम्हाला माहिती असेलच. आता दुसरा पॉइंट ह्याच्यामध्ये बघायचा आहे की रिसेंटली परत आयोगाने STI मुख्य परीक्षा 2019 ला प्रश्न विचारलाय की जे काही विभाग आहेत, प्रशासकीय विभाग आहेत, ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम विचारलाय. त्यामुळे प्रशासकीय विभागाचं एक अंदाजे क्षेत्रफळ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ काय होतो, विभागांच्या क्षेत्रफळानुसार क्रम लावा म्हणजे तुम्ही काय प्रत्येक गोष्टीचं क्षेत्रफळ पाठ करत बसणार का? नाही. त्याच्यासाठी बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला क्षेत्रफळानुसार क्रम विचारलाय एखाद्या वेळेस, तर आता पुढची आणखी गोष्ट काय विचारली जाऊ शकते बघा, विभागांच्या क्षेत्रफळावरती हा क्रम तर विचारला गेलाय, तुम्हाला मग क्रम लक्षात ठेवायचा आहे. हे कॉमाज आहेत, हा क्रम आहे. साधारणतः सर्वात मोठा प्रशासकीय विभाग असेल औरंगाबाद, त्याच्यानंतर असेल नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण. हा क्रम आहे. ह्या क्रमवरती जर प्रश्न विचारलाय, आयदर पुढच्या परीक्षांना ज्यावेळेस प्रश्न येईल हा प्रश्न रिपीट असेल किंवा तुम्हाला सरळ सरळ प्रश्न बेसिक विचारला जाईल की सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कुठला, सर्वात लहान प्रशासकीय विभाग कुठला, क्षेत्रफळांवरतीच आहेत आपण. हे क्रम विचारलाय, हे दोन प्रश्न विचारले जातील, सर्वात लहान कुठला, सर्वात मोठा कुठला. ह्याला आणखी अवघड करायचं असेल तर आयोग विचारेल की हे दोन जे लहान आहेत आणि एक लहान आहे जो सर्वात लहान आणि सर्वात मोठा, ह्यांचं क्षेत्रफळ विचारण्याची शक्यता पण तुम्हाला असू शकते की ह्यांचं क्षेत्रफळ का बरं, कारण हा सर्वात मोठा आहे, हा सर्वात लहान आहे. हेही प्रश्न आणखी तुमच्या समोर येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. मग इथं तुम्ही काय लक्षात ठेवाल, आता तुम्हाला क्रम विचारला गेला, क्रम औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण हा उतरता क्रम आहे. ज्यावेळेस तुम्ही अंदाजे लक्षात ठेवाल, तुम्हाला पूर्ण आकडा लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. इथं ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल ऑप्शन्स थोडेसे दूर असतील, असे काहीतरी ऑप्शन्स असतील, एकदम क्लोज ऑप्शन्स नसतील. त्यावेळेस औरंगाबाद तुम्ही लक्षात कसं ठेवाल, फक्त 64,000 प्लस चौरस किलोमीटर, पुढचं नाही एवढं ॲक्युरेट जरी तुम्हाला पर्यायामध्ये लगेच लक्षात होईल की 64,800 आहे, इथं 57,000 प्लस, इथं 57,200, 57,400, 51,300, 46,000, 30,000 एवढं जरी रॅन्डमली लक्षात ठेवलं तरी तुम्हाला प्रश्न सोडवता येईल. प्रत्येकाचे आकडे पाठ करावेत असं काही कंपल्सरी नाही. हा झाला विभागांच्या क्षेत्रफळानुसारचा एरिया. त्याच्यानंतर आता बघा हळूहळू परत आयोग आणखी विभागामध्ये थोडंसं आतमध्ये जात आहे. विभागातले जिल्हे बघा, विभागातले जिल्हे पहिली गोष्ट. मग तुम्हाला विचारला जाईल की एखाद्या विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे असणारा विभाग कुठला आहे, प्रश्न माझ्यामध्ये विचारला गेला, सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग STI 2019 ते माहिती पाहिजे तुम्हाला की कुठल्या विभागामध्ये. मग औरंगाबाद विभागामध्ये किती जिल्हे आहेत, त्याच्यानंतर नाशिक विभागात किती आहेत, पुणे विभागात किती आहेत, नागपूर विभागात किती आहेत, अमरावतीमध्ये किती आहेत, कोकणमध्ये किती आहेत, सर्वात जास्त जिल्हे कुठल्या विभागात आहेत, सर्वात कमी जिल्हे कुठल्या विभागामध्ये आहेत, समान जिल्हे असणारे विभाग कुठले कुठले आहेत, समान नाशिक, पुणे, अमरावती ज्याच्यामध्ये 5 जिल्हे आहेत, हे समान जिल्हे असणारे विभाग सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवेत. सर्वात जास्त वाला आज प्रश्न विचारला गेला 2019 ला. पुढचा प्रश्न मे बी इथं अपेक्षित असेल की सर्वात कमी जिल्हे असणारा विभाग कुठला आहे. याच्यावरती प्रश्न आणखी आलेला नाहीये. इथेही तयारी करून ठेवा की सर्वात कमी जिल्हे असणारा विभाग कुठला आहे. मग त्याच्यामध्ये पुण्याचं नाव आहे, त्याच्यामध्ये नाशिकचं नाव आहे का त्याच्यामध्ये अमरावतीचं नाव आहे, कारण ह्या तीनही विभागात 5 जिल्हे आहेत. बघा व्यवस्थित. त्याच्यानंतर जिल्ह्यांवरती प्रश्न झाला विभागातल्या, सर्वाधिक तालुके असणारा विभाग कुठला जास्ती आहे बघा. इथं सुद्धा तुम्हाला थोडीशी गोष्ट कधी लक्षात ठेवावी लागेल, कारण प्रश्न विचारला गेला ASO 2016 मध्ये. औरंगाबादमध्ये किती आहेत, नाशिकमध्ये किती आहेत, पुण्यामध्ये किती आहेत, नागपूरमध्ये किती आहेत, सर्वात जास्त तालुके असणारा विभाग कुठला आहे, सर्वात कमी तालुके असणारा विभाग कुठला आहे. ह्या गोष्टी बेसिक माहिती पाहिजेत. सर्वाधिक वाला प्रश्न विचारला गेलाय तर सर्वात कमी वाला प्रश्न सुद्धा तुम्हाला अपेक्षित आहे येणाऱ्या परीक्षांमध्ये. इथं सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे की सर्वात कमी तालुके असणारा विभाग कुठला आहे, त्या विभागाचं नाव काय आहे.
ह्याला म्हणतो की आपण थोडंसं आयोगाला ह्या गोष्टी इथंच प्रश्न कुठेतरी फिरेल तुम्हाला, विभागाचे जिल्हे आणि तालुके ज्यावेळेस प्रश्न येईल ह्याच बाजूला कुठेतरी प्रश्न असेल 100%. हे पॉइंट अभ्यास करताना तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आयोग तुम्हाला सांगतंय आम्ही सर्वाधिक वाले विचारलंय एकदा, आयदर आम्ही सर्वाधिक वरती परत येऊ किंवा नवीन कुठला तरी आणखी सर्वात कमी वाला जिल्हा, सर्वात कमी वाला विभाग विचारू. हे सांगताय आयोग स्वतः तुम्हाला, हे फक्त तुम्हाला बघण्याची गरज आहे. चला पुढे जाऊयात. विभागातल्या नकाशांचा अभ्यास. ज्यावेळेस नकाशांचा अभ्यास करायचा मित्रांनो, त्यावेळेस एक गोष्ट व्यवस्थित लक्ष द्या. नकाशा तुम्ही पाठ करू शकत नाहीत. नकाशा तुम्ही कधीच पाठ करू शकत नाहीत. नकाशा तुम्हाला रोज नकाशाचा अभ्यास करायचा असेल तर रोज त्याला किमान 15 ते 20 मिनिटं वेळ द्यावाच लागेल. तोपर्यंतच तुम्हाला या नकाशाचा व्यवस्थित अभ्यास करता येईल. तुम्ही नकाशा एका दिवसामध्ये पाठ करून जाऊ शकत नाहीत. कारण आयोग आता हळूहळू जसे प्रश्न विचारतोय त्या पद्धतीने जर तुम्हाला त्याची उत्तरं शोधायची असतील तर तुम्हाला रोज नकाशाचा अभ्यास करावा लागेल. रोज 15 ते 20 मिनिटं फक्त तुम्ही रोज 15 मिनिटं द्या. कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे झाल्यानंतर आपण बघूयात की बघा नकाशांचा ज्यावेळेस अभ्यास, विभागाचे नकाशे बघा, विभाग किती होते, क्षेत्रफळानुसार क्रम, जिल्ह्यानुसार क्रम, त्याच्यानंतर तालुक्यानुसार क्रम, सर्वाधिक जास्त वाले जिल्हे असणारा विभाग, सर्वाधिक कमी जिल्हे असणारा, त्याच्यानंतर सर्वात जास्त तालुके असणारा, सर्वात कमी तालुके असणारा. आता हळूहळू आयोग परत आतमध्ये येत चाललंय. आता कुठं आलंय आयोग? आता विभागांच्या नकाशावरती आलाय. विभागाच्या नकाशावरती प्रश्न विचारले गेलेत. बघा एकदा रिसेंटली प्रश्न विचारलाय गट ब 2019 पूर्व परीक्षेला. औरंगाबाद विभागाचा नकाशा विचारलाय. वनसेवा मुख्य परीक्षा 2016 नाशिक विभागाचा नकाशा विचारलाय. आता येणाऱ्या परीक्षेमध्ये आणखी कुठला तरी विभाग असेल, नागपूर विभाग असेल, अमरावती असेल, कुठलाही विभाग, पुणे विभाग असेल, कोकण विभाग असेल, प्रत्येक विभागाचा नकाशा तुम्ही व्यवस्थित बघून चला. हा जो दिसतोय औरंगाबाद विभाग आहे, इकडे नाशिक विभाग आहे, इकडे पुणे विभाग आहे, कोकणवाला विभाग आहे, अमरावती, नागपूर. प्रत्येक विभागाचा शेप कुठल्या पद्धतीचा आहे त्याला एक काहीतरी मार्क असेल. इथं जर बघितला तर हा नंदुरबारचा जो कोपरा आहे तो युनिक आहे. तो नंदुरबारचा कोपरा असा दुसरीकडे कुठे शेप मध्ये नाहीये महाराष्ट्राच्या नकाशामध्ये. असा जर कोपरा कुठे दिसत असेल, अशा शेप मधला जर कोपरा दिसत असेल तर समजून घ्या नाशिक विभाग आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला असं पिलर लाईक स्ट्रक्चर कुठे दिसत असेल उभं, सरळ उभं, तर कुठलं असेल? 100% कोकण विभाग असेल. इकडे या, इकडे सोलापूरमध्ये इकडे पायाची रचना दिसत असेल तुम्हाला, ऑक्टोपस सारखे पाये दिसत असतील तर समजून घ्या सोलापूर जिल्हा आहे, म्हणजे पुणे विभाग आहे. इकडे बघा गडचिरोलीवाले, हे गडचिरोलीवाले 2 पाये बाहेर आलेत. असे जर 2 पाये कुठे दिसत असतील तुम्हाला डायग्राम मध्ये पूर्वेकडे तर समजून घ्या गडचिरोली जिल्हा आहे. आणि विभाग कुठला असेल? नागपूर विभाग असेल. इकडे या अमरावतीकडे, अमरावतीच्या एकदम वरती उत्तरेकडे एक हुक लाईक पोर्शन आहे, एक आकडा असल्यासारखा पोर्शन आहे. तो आकडा ज्या कुठं असेल? अमरावतीमध्ये असेल. अमरावती जिल्ह्याची जी उत्तर सीमा आहे तिथं तो शेप निर्माण झालाय. अमरावती जर जिल्हा असेल तिथं तर तो विभाग कुठला असेल? अमरावती. असे प्रत्येकाचे काहीतरी मार्क पॉइंटिंग आहे, मार्क पॉइंट आहे जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. असे पॉइंट शोधा आणि तेव्हाच ते कुठेतरी लक्षात राहील. आज कोकण ह्याच्यावरती, नाशिकवरती विचारलाय, औरंगाबादवरती विचारलाय, बाकीच्या 4 विभागावरती तुम्हाला नकाशांवरती प्रश्न येतील. नकाशांवरती प्रश्न झाले. आता हळूहळू रिसेंटचा ट्रेंड चालू झालाय आयोगाचा, एक नवीन ट्रेंड चालू झालाय की 2019 ची संयुक्त गट, 2019 ची गट ब पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय. पुणे विभागाचा सर्वात उत्तरेकडचा तालुका कुठला? त्याच्यानंतर आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये सुद्धा विचारलाय की नंदुरबार जिल्ह्याचा सर्वात उत्तरेकडचा तालुका कुठला? म्हणजे हे उत्तरेकडचे, दक्षिणेकडचे, पूर्वेकडचे, पश्चिमेकडचे तालुके सुद्धा आपल्याला थोडंसं बघणं गरजेचं आहे मित्रांनो. का? तर कारण आता पुणे विभागाचा विचारलाय. पुणे विभागामध्ये इथला तालुका विचारलाय. नंदुरबारमध्ये सर्वात उत्तरेकडचा धडगाव आकरांनी विचारलाय 2020 राज्यसेवा पूर्व परीक्षा. तर तुम्हाला उद्या कोकण विभागातला सर्वात उत्तरेकडचा, सर्वात दक्षिणेकडचा, सर्वात पूर्वेकडचा, पश्चिमेकडचा विचारला जाईल. त्याचबरोबर महाराष्ट्राचा सुद्धा, पूर्ण महाराष्ट्राचा जर लक्षात घेतलं तर पूर्ण महाराष्ट्राचा पूर्वेकडचा, पश्चिमेकडचा, उत्तरेकडचा, दक्षिणेकडचा असाही प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसेल. त्या दृष्टिकोनातूनही तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे की पूर्वेकडचे तालुके कुठले आहेत, पश्चिमेकडचे तालुके कुठले आहेत, उत्तर दक्षिण कुठले तालुके आहेत.
साधारणतः आणखी एक गोष्ट की कुठल्याही विभागाचा सध्या अभ्यास करताना कुठल्या पद्धतीने अभ्यास करावा, मला जर विचाराल तुम्ही की सर कुठल्या पद्धतीचा अभ्यास असावा कुठल्याही विभागाचा, तर औरंगाबाद एक फॉर एक्झाम्पल म्हणून आपण औरंगाबाद विभागाचा थोडासा बघूयात की कुठले कुठले पॉइंट्स एखाद्या विभागामध्ये अभ्यास करताना करणं गरजेचं आहे. तुम्ही औरंगाबाद विभाग घेतलात, पहिली गोष्ट काय यायला पाहिजे की औरंगाबाद विभागाचं क्षेत्रफळ, जे औरंगाबाद विभागाचं क्षेत्रफळ 64,813 चौरस किलोमीटर आहे. ही पहिली गोष्ट, कारण ही क्षेत्रफळामध्ये आलेली आहे विभागाची. दुसरी गोष्ट की विभागामध्ये जिल्हे किती आहेत, साधारणतः 8 जिल्हे आहेत. आता इथं जर आणखी आयोगाला थोडंसं डीप मध्ये जाऊन कधी प्रश्न विचारायचा असेल तर आयोग विचारेल की औरंगाबाद विभाग सगळ्यात मोठा आहे, मग तिथं साहजिकच त्या विभागातला सर्वात मोठा जिल्हा सुद्धा विचारला जाण्याची शक्यता आहे की सर्वात मोठा जिल्हा औरंगाबाद विभागातला बीड, ज्याचं क्षेत्रफळ आहे 10,993. सर्वात लहान जिल्हा सुद्धा विचारला जाईल हिंगोली. त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या बाबतीत झालं तर ज्यावेळेस आपण विभाग बघतो, विभागातले तालुके बघा, विभागात किती तालुके आहेत, साधारणतः औरंगाबाद विभागामध्ये 76 तालुके आहेत. मग हळूहळू आतापर्यंत आयोग पुणे विभागाकडे आलंय. नंदुरबार म्हणजे नाशिक विभागावरती सर्वात उत्तरेकडचा तालुका, त्या पद्धतीने प्रश्न विचारून झालाय. कधी आयोग औरंगाबादकडेही येईल, कधी नागपूरकडेही जाईल, ह्याच पद्धतीने तुम्ही मग औरंगाबाद विभागातले सर्वात उत्तरेकडचा, सर्वात दक्षिणेकडचा, सर्वात पूर्वेकडचा, सर्वात पश्चिमेकडचा तालुका तुम्हाला माहिती असायला हवे. हे 4 तालुके तरी ऍटलिस्ट. तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे बघून जाऊ नका, प्रत्येक 36 जिल्ह्याचे सर्वात उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम असे 4 तालुके लक्षात ठेवणं शक्य नाही मित्रांनो. पण ऍटलिस्ट जे 6 विभाग आहेत त्या 6 विभागाचे हे 4 तालुके तुम्हाला बघणं मस्ट आहे, कारण आयोग हळूहळू त्या पद्धतीने प्रश्न विचारायला सुरुवात झाली आहे आयोगाची. औरंगाबाद विभागात सर्वात उत्तरेकडे सायगाव तालुका आहे, सर्वात दक्षिणेकडे उस्मानाबाद जिल्हा आहे, तर उस्मानाबाद जिल्ह्यातला उमरगा तालुका आहे. औरंगाबाद विभागात सर्वात पूर्वेकडे नांदेड जिल्हा आहे, तर नांदेड मधला किनवट तालुका हा औरंगाबाद विभागातला सर्वात पूर्वेकडचा तालुका आहे. सर्वात पश्चिमेकडे औरंगाबाद जिल्हा आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यातला वैजापूर तालुका हा औरंगाबाद विभागातला सर्वात पूर्वेकडचा तालुका आहे. ऍटलिस्ट ही 4 नावं तरी तुम्हाला बघून जाणं गरजेचं आहे हे प्रत्येक विभागासाठी. आणि महाराष्ट्राचे 4 तालुके बघा, सर्वात उत्तरेकडचा, सर्वात दक्षिणेकडचा, सर्वात पूर्वेकडचा, सर्वात पश्चिमेकडचा. त्याचबरोबर तुम्हाला विभागामध्ये आणखी एक गोष्ट बघून जाणं गरजेची आहे, ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न काही विचारलेत, जिल्ह्यांच्या क्षेत्रफळावरती प्रश्न विचारलेत. तुम्ही मागचे पेपर्स काढून बघा, आयोगाने तुम्हाला सांगितलंय की आम्ही जिल्ह्यांच्या क्षेत्रफळावरती सुद्धा प्रश्न विचारू, पण ते जिल्ह्याच्या क्षेत्रफळावरती प्रश्न विचारताना त्यालाही काही क्रायटेरिया लावलेत आयोगाने. सरसकट सगळ्या जिल्ह्यांचे क्षेत्रफळ विचारलेत का तुम्हाला, तर तसं केलेलं नाही आयोगाने. आता आपण औरंगाबाद विभाग बघतोय, तर औरंगाबाद विभागातले जे काही 8 जिल्हे आहेत त्या 8 जिल्ह्यांमधले ज्या जिल्ह्यांचे क्षेत्रफळ बेसिक फक्त बघून जाऊयात काय आहेत नेमकं, कधी फक्त एक अंदाजे रॅन्डम ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण मगाशी बघितलं की औरंगाबाद विभागामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कुठला आहे, बीड आहे. मग बीडचं क्षेत्रफळ 10,000 प्लस चौरस किलोमीटर, 10,000 पेक्षा जास्त आहे. 2 नंबरला कोण आहे, नांदेड आहे, ह्याचाही 10,000 पेक्षा जास्त क्षेत्रफळ. एक्झॅक्ट आकडा लक्षात ठेवू नका, फक्त बीडचं क्षेत्रफळ 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त आहे. नांदेड जिल्ह्याचं 10,000 पेक्षा जास्त आहे. औरंगाबाद 10,000 पेक्षा जास्त आहे. असे 3च जिल्हे आहेत औरंगाबाद विभागात की ज्यांचं क्षेत्रफळ 10,000 पेक्षा जास्ती आहे बेसिक. हे बाकीचे नाही लक्षात राहिले तर एवढे तरी लक्षात ठेवा 10,000 प्लस वाले, कारण आतापर्यंत आयोगाने जे काही प्रश्न विचारलेत जिल्ह्याच्या क्षेत्रफळावरती ते जिल्हे काढून बघा, त्या सगळ्या जिल्ह्यांचं क्षेत्रफळ 10,000 प्लस आहे. अशाच जिल्ह्यांच्या क्षेत्रफळांच्या बाबतीत जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार चढता उतरता क्रम लावा असं विचारलं गेलंय. आणि एकाच विभागातले जिल्हे आहेत, औरंगाबाद विभागातले जिल्हे आहेत. तुम्हाला हे माहिती पाहिजे की 1 नंबर बीड आहे, 2 नंबर नांदेड, 3 नंबर औरंगाबाद. हे 3ही जिल्हे 10,000 पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणारे, 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असणारे जिल्हे आहेत. त्याच्यानंतर बघा, जालना आहे 7,700, उस्मानाबाद आहे 7,500, लातूर आहे 7,100. हे 3 7,000 वाले आहेत. त्याच्यानंतर परभणी 6,200, हिंगोली 4,500. असं बेसिक एक अंदाजे जरी लक्षात ठेवत गेलात, एक्झॅक्ट आकडा तुम्हाला जिल्ह्याचा कोणी विचारणार नाही, परंतु क्षेत्रफळानुसार चढता उतरता क्रम ज्यावेळेस विचारला जाईल त्यावेळेस ऍटलिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की नांदेड जिल्हा 10,500 प्लस आहे, औरंगाबाद जिल्हा 10,100च्या जवळ कुठंतरी आहे. हे एक अंदाजे तरी माहिती पाहिजे तुम्हाला, तर इथं प्रश्न सोडवता येतील 100%. आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये असे प्रश्न तुम्हाला दिसतील म्हणजे दिसतील.
हा झाला विभागांचा अभ्यास करत असताना. परत आपण जिल्हा वाईज जाऊयात की जिल्ह्यामध्ये आणखी काय काय आपल्याला प्रश्न येण्याची शक्यता आहे, आतापर्यंत काय प्रश्न आलेत हेही बघायचं आहे. मग पहिला प्रश्न काय असेल जिल्ह्यामध्ये तुम्हाला, ही ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस किती जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये? साधारणतः महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस 26 जिल्हे होते. सध्या किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये? सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. मग 1960 पासून ते सध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे? 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे. आता इथून पुढे प्रश्न तुम्हाला यायला सुरू होतील, मग हे 10 नवीन जिल्हे कुठले आहेत? हे 10 जे नवीन जिल्हे निर्माण झालेत, हे 10 नवीन जिल्हे कुठले आहेत? मग कुठल्या तरी जिल्ह्याचा भाग वेगळा करून नवीन जिल्हा निर्माण झाला असेल. मग हे 10 नवीन जे निर्माण झालेत ह्यांचे मूळ जिल्हे कुठे आहेत? ह्यांचे मूळ जिल्हे कुठे आहेत? म्हणजे मूळ जिल्ह्यातून जे काही नवीन निर्माण झालेले जिल्हे आहेत, नवीन जिल्हे आणि मूळ जिल्हे ह्यांच्या जोड्या लावा. पहिला बेसिक प्रश्न असेल. आतापर्यंत आयोगाने 2च पद्धतीने प्रश्न विचारला. एक, मूळ जिल्हा कुठला आहे आणि त्या मूळ जिल्ह्यातून नवीन जिल्हा कुठला निर्माण झाला ह्याच्या जोड्या लावा. दुसरी गोष्ट काय विचारल्या, एखादा जो नवीन जिल्हा निर्माण झालाय त्या निर्मितीच्या तारखा विचारल्या गेल्यात तुम्हाला. बघा ह्याच्यावरती कधी कधी प्रश्न विचारलेत. STI 2011 वरती प्रश्न विचारला, ASA 2014, ASO मुख्य 2014, STI 14, राज्यसेवा मुख्य परीक्षा 15. आयोग सातत्याने प्रश्न विचारत आलाय. आपल्याला ह्या दोन गोष्टी मग बघणं गरजेचं आहे, कारण आयोग सांगतोय बाबांनो आम्ही हे सांगतोय तुम्हाला की आम्ही ह्या गोष्टीवरती प्रश्न विचारतोय, आत्ताही विचारतोय, येणाऱ्या काही पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पुढच्या परीक्षांमध्ये सुद्धा विचारणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही ह्याचा अभ्यास करा. ह्या 2 प्रश्नांच्या पलीकडं म्हणजे मूळ जिल्ह्यातून निर्माण झालेले नवीन जिल्हे ह्यांच्या जोड्या लावा, किंवा त्या गोष्टीवरती प्रश्न, किंवा नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीच्या तारखा, ह्याच्या पलीकडे आणखी तर कधी प्रश्न आलेला नाहीये, कारण ह्याच्या पलीकडे प्रश्न विचारण्यासारखं काही नाहीही ह्या टॉपिकमध्ये. हाच प्रश्न बघत असताना बघा हे काही जिल्हे आहेत, हे जे नवीन जिल्हे निर्माण झालेत त्याच्यानंतर हे त्यांचे मूळ जिल्हे आहेत, त्यांच्या निर्मितीच्या तारखा आहेत. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढे जायचंय आपल्याला. आणखी नवीन, मग आयोग नवीन एरिया शोधत असतो प्रश्न विचारण्यासाठी. हा एक बेसिक एरिया झाला की जिल्ह्यांच्या स्थापना, त्यांच्या तारखा, त्यांचे मूळ जिल्हे. त्याच्यानंतर आयोगाचा एक नवीन पॅटर्न, नवीन ट्रेंड सुरू झालाय. प्रचंड फेवरेट ट्रेंड आहे बघा. सातत्याने प्रश्न विचारलेत आयोगाने. काय विचारताय आयोग? जिल्ह्यांवरती आलोत आपण. मग एखादा जिल्हा आहे, त्या एखाद्या जिल्ह्याच्या सीमा इतर कुठल्या जिल्ह्याशी लागून आहेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जिल्ह्यांचे नकाशे दिले जातात. मग नकाशा विचारला जातो तुम्हाला. परत मॅप रिडिंगचा प्रश्न आला, परत तुम्हाला नकाशांचा अभ्यास करावाच लागेल. तुम्हाला जर भूगोलामध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला 1 पॉइंट सुद्धा सोडता कामा नये. बघा जिल्ह्यांसोबत, एखाद्या जिल्ह्यासोबत इतर कुठल्या कुठल्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ह्याच्यावरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेत. PSI 2019, मुख्य परीक्षा STI 2018, वनसेवा 2018, एक्साईज 2017, पुणे जिल्ह्यावरती प्रश्न, एक्साईज 2017, चंद्रपूर जिल्ह्यावरती प्रश्न. एकाच परीक्षेमध्ये 2 जिल्ह्यांवरती प्रश्न आहेत. 17 मध्ये या. क्लर्क, मंत्रालय क्लर्क 2017 परभणी जिल्ह्यावरती आहे. STI मुख्य परीक्षा 2017 हिंगोली जिल्ह्यावरती प्रश्न आहे. PSI 2013 अहमदनगर जिल्हा, क्लर्क 2014 अहमदनगर जिल्हा. जर आयोग एवढं सगळं सांगत असेल की बाबांनो आम्ही सातत्याने ह्या एरियावरती प्रश्न विचारणार आहेत, तुम्ही अभ्यास करा, तर आपण अभ्यास का करू नये? 100% ह्याच पद्धतीने जर तुम्ही गेलात, बघा ह्याच्यामध्येही प्रश्न विचारण्याची व्हॅरिएशन कसं आहे. अगोदर आयोग कसं नगरवरती प्रश्न विचारत होता की तुम्हाला नगरला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत, नगर जिल्हा, कारण नगर जिल्हा सर्वात मोठा आहे. तर बेसिक मूळ प्रश्न 12, 13, 14 मध्ये प्रश्न कसे विचारले जायचे? नगर जिल्ह्याच्या सीमेवरती किती जिल्हे आहेत, नगर जिल्ह्याच्या सीमेवरती कुठल्या कुठल्या जिल्ह्यांची सीमा लागून आहे. अगोदर नगरपुरता सीमित होता 12, 13, 14 मध्ये. हळूहळू नंतर दुसऱ्या जिल्ह्यावरती यायला लागला. हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर असेल, चंद्रपूर असेल, पुणे असेल, यवतमाळ असेल, अकोला असेल. ज्यावेळेस तुम्हाला रॅन्डमली विचारलं जातं की चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरती इतर कुठले कुठले जिल्हे आहेत, तर तुम्हाला तुमच्या समोर डोळ्याच्या समोर नकाशा येतो, तुम्ही सांगू शकाल. इथपर्यंत ठीक होतं. चंद्रपूरच्या सीमेवरती इतर कुठले जिल्हे आहेत त्यांची नावं सांगा असा प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता येईल.
पण ज्यावेळेस प्रश्न पर्टिक्युलर येईल की चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरती जे कुठले जिल्हे आहेत त्यांचा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्रम ओळखा किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने क्रम ओळखा, त्यावेळेस मात्र प्रश्न थोडासा अवघड व्हायला सुरू होईल. आपल्याला त्याही दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. मग प्रश्न विचारला गेला की यवतमाळच्या पूर्व दिशेला कुठले कुठले जिल्हे आहेत, लातूर जिल्ह्याच्या सीमेवरती इतर कुठल्या जिल्ह्याची सीमा लागून आहे किंवा नाही, ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला नकाशांचा अभ्यास बारकाईने करणं गरजेचं आहे. तुम्ही नकाशाचा अभ्यास रोज किमान 15 ते 20 मिनिटं केला पाहिजे. नकाशांचा अभ्यास कसा कराल की तुम्ही जिथं अभ्यासाला बसता तिथे एक महाराष्ट्राचा नकाशा चिटकवून द्या नवीन, आणि रोज ज्या ज्या वेळेस तुम्हाला अभ्यासातून कंटाळा येईल त्या नकाशाकडे बघा. रोज एक जिल्हा टार्गेट करा. तुम्ही तुमच्या जिल्ह्यापासून सुरुवात करा. अभ्यासाची सुरुवात जिल्ह्यांच्या किंवा नकाशाची अभ्यासाची सुरुवात तुमचा जो जिल्हा आहे, तुमचा तालुका आहे, तुमचा जो विभाग आहे त्याच्यापासून सुरुवात करा. तुमचा जिल्हा घ्या. तुमच्या जिल्ह्याच्या शेजारी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने इतर किती जिल्हे आहेत, कुठले कुठले आहेत, तुमचा विभाग कुठला आहे, त्या विभागाचा नकाशा कुठला आहे, तुमचा जिल्हा कुठला आहे, त्या जिल्ह्याचा नकाशा कुठला आहे, ह्या सगळ्या जिल्ह्यांचा रोज एक जिल्हा करा. रोज एक जिल्हा. 36 जिल्ह्यात किती दिवस लागतील? 36 दिवस लागतील. येणाऱ्या परीक्षेपर्यंत त्याचं रिव्हिजन किती वेळेस होईल? 100% जर तुम्ही रोज 10 ते 15 मिनिट जर नकाशाच्या अभ्यासाला दिला तर तुमचे असे हे प्रश्न 100% बरोबर येतील. 100%. आणि हे एज आहे, कारण जी मुलं नकाशांचा अभ्यास करत नाहीत त्यांना हे सुटणार नाहीत प्रश्न. जी करतील त्यांच्यासाठी हे 100% मार्क देणारा एरिया आहे नकाशा. कारण आयोग सांगताय 18 मध्ये एवढे प्रश्न आहेत, 17 मध्ये आहेत, 13, 14 मध्ये आहेत, 19 मध्ये सुद्धा प्रश्न आहेत त्याच्यावरती. तर आपण का अभ्यास करू नये त्या गोष्टीचा? नकाशांचा अभ्यास आहे, इतर जिल्ह्याच्या सीमा आहेत. त्याच्यानंतर जिल्ह्यांच्या बाबतीत आयोग थोडंसं पुढे गेला. आणखी काय विचारताय बघा, जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम विचारताय. इथं काय केलंय आपण? इथं आपल्याला एक जुना पॅटर्न तेवढाच लक्षात आहे. इथेही प्रश्न विचारले 2016 मध्ये, 17 मध्ये, टॅक्स असिस्टंट 2017 मध्येही प्रश्न विचारलाय. म्हणजे येणाऱ्या काही काळामध्ये परत ह्या एरियावरती आयोग प्रश्न विचारणार आहे का? तर 100% आहे. आपल्याला आतापर्यंत एकच पॅटर्न माहिती होता क्षेत्रफळाच्या बाबतीत की क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे कुठले 4-5 आहेत, सर्वात लहान कुठले 4-5 आहेत. आयोग आता ह्या गोष्टीच्याही पलीकडे गेलंय. आयोग विचारतंय खालील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम लावा. खालील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम लावा. असे 2 ते 3 प्रश्न विचारले गेलेत. हे जे प्रश्न आहेत एक्साइज वनसेवाला, इथं काही पहिले 5 शेवटचे 5 विचारले गेलेले नाहीयेत. इथं रॅन्डम जिल्हे दिले गेलेत. तिथं औरंगाबाद विभागातले जिल्हे दिले गेलेत. तिथं बीड दिलाय, तिथं नांदेड दिलाय, तिथं औरंगाबाद दिलाय. आणि तुम्हाला विचारलंय की ह्या जिल्ह्यांचा चढता उतरता क्रम लावा क्षेत्रफळानुसार. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही विभागाचा अभ्यास करता, विभागामध्ये जिल्ह्यांचा अभ्यास करता, ऍटलिस्ट तुम्हाला जिल्ह्याचं क्षेत्रफळ, एक अंदाजे क्षेत्रफळ तरी माहिती असणं गरजेचं आहे की 10,500 प्लस आहे, 10,700 प्लस आहे, 10,800 प्लस आहे. तुम्हाला एक्झॅक्ट आकडा कधीच विचारला जाणार नाही तिथं क्षेत्रफळाचा, परंतु तुम्हाला चढता उतरता क्रम मात्र निश्चित विचारला जाईल. त्याच्यामुळं ही गोष्ट व्यवस्थित क्षेत्रफळानुसार पाठ करण्याची गरज आहे का नाही, त्याला 1दा 2दा 3दा थोडंसं बघत चला, रॅन्डमली बघत चला. तुम्हाला आकारावरनं पण लक्षात येईल. हिंगोलीचा आकार लहान आहे, पुण्याचा आकार मोठा आहे, तर डेफिनेटली हिंगोलीपेक्षा पुणे मोठा आहे. अशा गोष्टी, कम्पॅरेटिव्हली गोष्टी हळूहळू लक्षात येत जातील. वेगवेगळे प्रश्न क्षेत्रफळानुसार आणखी तुम्हाला येणाऱ्या काही परीक्षांमध्ये दिसतील. त्याच्यानंतर सर्वाधिक तालुके असणारा जिल्ह्यामध्ये जाऊत आपण. जिल्ह्यामध्ये आणखी काही प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. एकदा विचारला प्रश्न STI 2012 मध्ये, सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे. सर्वाधिक तालुके असणाऱ्या जिल्ह्यांवरती प्रश्न विचारून झालाय. 16 तालुके असणारे जिल्हे सगळ्यांना माहिती आहेत, नांदेड, यवतमाळ. आता बारी कुणाची आहे? आता 15 वाले असतील, 14 वाले असतील, 13 वाले असतील, 12 वाले असतील. ही लिस्ट प्रिपेअर करा. कुठल्या जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये 14 तालुके आहेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये 13 तालुके आहेत, ही लिस्ट तुम्ही स्वतः फाइंड आउट करा. तुम्ही किंवा काही पुस्तकांमध्ये ही लिस्ट दिली आहे ती बघा. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये आयोग 100% प्रश्न विचारणार. एका बाजूला जिल्हे दिले जातील आणि दुसऱ्या बाजूला तालुक्यांची संख्या दिली जाईल आणि तुम्हाला जोड्या लावायला विचारलं जाईल. एका बाजूला जिल्हे आणि एका बाजूला त्या जिल्ह्यांमधल्या तालुक्यांची संख्या विचारली जाईल आणि 100% तुम्हाला इथं जोड्या लावायचा प्रश्न विचारला जाईल का? तर 100% विचारणार आयोग. त्याच्यामुळं ही लिस्ट तुम्ही स्वतः प्रिपेअर करा की 15 तालुके असणारा जिल्हा कुठला आहे, कुठले कुठले जिल्हे आहेत, 14 तालुके असणारे कुठले कुठले जिल्हे आहेत. इथं तुम्हाला ह्याच्याही पुढे जाणार आयोग आता.
त्याच्यानंतर सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा, परत इथं 2017 राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारलाय प्रश्न। ही गोष्ट तर ऑटोमॅटिक, ही ज्यावेळेस लिस्ट तुम्ही तयार कराल ही लिस्टमध्ये हे नाव ऑटोमॅटिक येणार आहेत, हे नाव ऑटोमॅटिक येणार आहेत सगळे। ही लिस्ट तुम्हाला करणं तुम्ही हे तयार करणं हे अपेक्षित आहे, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती हमखास प्रश्न असणार का तर असणार। पुढे जाऊयात। त्याच्यानंतर इथपर्यंतही आयोग थांबला नाही, ह्याच्या पुढेही आयोगाने नवीन एरिया फाइंड आउट केला। आणखी बघा काय विचारलाय, जिल्हे आणि तालुके। मग हळूहळू तालुक्यांची नावं विचारायला लागला की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला तालुका आहे, ह्यांच्या जोड्या लावा प्रश्न सुरू झाला। ह्यांच्या जोड्या लावावरती प्रश्न, हाही एका नवीन ट्रेंडमध्ये सातत्याने आयोगाने रिसेंटली ह्याच्यावरती प्रश्न विचारलेत। एएसओ मुख्य परीक्षा 17 असेल, एक्साइज 2017 असेल, एसटीआय 2018 मध्ये तर सेपरेट परभणी मधले तालुके विचारलेत। प्रश्न बघा की खालीलपैकी मानवत, सेलू असे तालुके दिलेत, पुढे डॅश डॅश दिलंय, आणखी कुठला तालुका परभणी जिल्ह्यातला आहे, पर्यायातला कुठला तालुका परभणी जिल्ह्यातला आहे। म्हणजे तुमचं काम आयोगाने आणखी वाढवून ठेवलंय, तुम्हाला आणखी डिटेलमध्ये, फक्त तुम्हाला तालुक्यांची संख्या बघून गरजेचं आहे का नाही, तुम्हाला आणखी थोडंसं आतमध्ये जाऊन त्याचा अभ्यास करावा लागणार आहे की तालुके मग रॅन्डमली कुठले। तुम्ही एवढे सगळे जे काही 357-58 तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये, हे सगळे पाठ करणं शक्य आहे का? नाही। पण ज्यावेळेस तुम्ही जिल्हा वाईज अभ्यास कराल नकाशाचा, तुम्ही तुमचा जिल्हा घेतला, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत फक्त एकदा नावं वाचा। त्याच्यानंतर तुम्ही शेजारच्या जिल्ह्यामध्ये जा, त्याचा शेप बघा, त्याचा एरिया बघा, विभाग बघा, दुसऱ्या विभागात आहे की आपल्याच विभागात आहे, मग त्याच्यामधली तालुक्यांची नावं वाचा। ही नावं तुम्हाला पाठ करणं शक्य नाही, पाठ करणं टास्क थोडीशी अवघड आहे। पण जर तुम्ही रोज ते जर बघत असाल, रोज मॅप स्टडी करत असाल, नकाशांचा अभ्यास करत असाल, तर तुमचा एक सेन्स हळूहळू डेव्हलप होईल आणि तुम्हाला कळायला लागेल की नाही रे, हा तालुका तर त्या जिल्ह्यामध्ये होता। ह्याच्यावरती सातत्याने प्रश्न विचारले गेलेत ह्या रिसेंट मधल्या परीक्षांमध्ये, आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातील ह्याच्यावरती। ह्याचा अभ्यास तुम्हाला रोज करायचा आहे, रोज ह्याचा अभ्यास तुम्हाला डेली करायचा आहे। हे एका दिवसामध्ये तुम्ही 357-58 तालुके 55 तालुके पाठ करू शकाल का? नाही, शक्य नाही तेवढं। त्याच्यासाठी तुम्हाला हे रोज बघावं लागेल। रोज का बरं बघावं लागेल? कारण हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे। आयोग ह्याच्यावरती सतत ही जी काही ही भाषा आहे आयोगाची, प्रश्न विचारणे म्हणजे काय आहे, आयोग तुम्हाला ह्या भाषेमध्ये सांगतोय की बाबांनो आम्ही इथं प्रश्न विचारणार आहोत, तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारणार आहोत तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच काम करतो की आयोग आणखी प्रश्न कुठं विचारू शकतो पुढं। त्याच्यानंतर पुढे येऊयात। आणखी आयोग इथं थांबलं नाही, आयोगाने आणखी एक एरिया फाइंड आउट केलाय। तो एरियाही तुम्हाला बघणं गरजेचं आहे की ज्याच्यावरती आणखी एकदा परत प्रश्न विचारला जाऊ शकतो। एकदा प्रश्न विचारला ह्याच्यावरती PSI 2014 मध्ये, तो प्रश्न कुठल्या पद्धतीचा आहे की 2 वेगवेगळे जिल्हे आहेत, 2 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 2 वेगवेगळे तालुके आहेत, पण त्या तालुक्यांची नावं सुद्धा सारखी आहेत, त्या तालुक्यांची नावं सारखी आहेत। असे कुठले तालुके आहेत ज्यांची 2 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत परंतु त्यांची नावं सारखी आहेत? बघा, पुणे जिल्ह्यामध्ये कुठला तालुका आहे? खेड तालुका आहे, तोच रत्नागिरीमध्ये आहे। ही साधारणतः ही लिस्ट आहे, ह्या लिस्टवरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो, कारण एकदा विचारून झालं, एकदा आयोगाने एकदा सांगितलंय आम्ही हा एरिया परीक्षेसाठी राखून ठेवलेला आहे, ह्याच्यावरती आम्ही एकदा प्रश्न विचारलाय, म्हणजे ह्याचा अर्थ काय, त्या एरियावरती परत कधी पण प्रश्न येऊ शकतो। तुम्हाला हा भाग सुद्धा बघून जाणं गरजेचं आहे। जर तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यासाचे एक डायरेक्शन ठेवाल की आयोगाने आतापर्यंत काय विचारलंय, कुठल्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारलाय आणि त्या टॉपिकवरती परत आयोग काय प्रश्न विचारणार आहे, ही स्ट्रॅटेजी जर आजचं लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित कळायला लागेल की प्रत्येक टॉपिकमध्ये कुठं प्रश्न विचारला गेला, कुठं प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, प्रश्नांची स्टाईल काय असेल, डेटा एकच आहे, प्रश्नांचं स्वरूप वेगवेगळं आहे, प्रश्नांचं स्वरूप वेगवेगळं आहे, आणखी कुठल्या स्वरूपामध्ये, आणखी कुठल्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला कळायला लागेल। पण त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही प्रोसेस केलेली आहे, जी माहिती बघितलेली आहे, ही माहिती ती प्रोसेस तुम्हाला दुसऱ्या टॉपिकच्या संदर्भातही करणं गरजेचं आहे। मग भौगोलिक महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राची नदी प्रणाली असेल, भारताचा भूगोल असेल, जगाचा भूगोल असेल, परीक्षांमधले प्रश्न बघत चला, त्याचं या पद्धतीने विश्लेषण करणं जमतंय का तुम्हाला ते बघा। चला तोपर्यंत थांबूयात, हा व्हिडिओ बघा तुम्ही। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा,
त्याचबरोबर तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांनाही ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला पाहिजे. तर पुढच्या एका नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत थांबूयात. धन्यवाद.